नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं किमया डायरीजमध्ये. आणि हा आहे माझा महाशिवरात्री स्पेशल व्लॉग मी जरा लवकरच पोस्ट करते असं मला वाटतोय, तरी पण तुम्ही बघा. सूर्यफुला बघत बघत आम्ही गेलो सकाळचे तिलशाला असते महाशिवरात्रीला जाम गर्दीनं, तिथं भरते जत्रा. पण असो, आपल्याला काय करायचे, आम्ही ती माणसं बघितली, गर्दी बघितली ना, लाईनीत उभा राहिलो दर्शन घेण्यासाठी. दर्शनाला लाईनीत उभा राहिलो ना, 2 तासांनी आमचं दर्शन झाला. आणि त्यानंतर तिकडं गेलो आम्ही मासे बघायला. असं बोलतात का तिकडं महाशिवरात्रीचा तुकडा मासा निघतो, तो फक्त नशीबवान लोकांनाच बघायला भेटतो. आमच्या नशिबांत काय तो बघायला नव्हता भेटला आम्हाला. मग काय, आम्ही ते मासं बघितलं, जत्रा बघितली ना, आमचं मन भरलं ना, घरी रिटर्न गेलो ना. घरा पोचल्यावर बघतो तर काय, माझी मोठी आत्या चालती मडला जायला. आमच्या इथं आहे मडला शंकराचं मंदिर जो आहे नदीच्या मधोमध. ती काय गाडी घेऊन तयारच होती. मग काय बसलो तिच्या गाडीनं, गेलो तिच्या मागं गोरयाला. त्या ठिकाणाचं नाव आहे श्री गंगा देवस्थान गोरजेश्वर, पण आम्ही त्याला गोरायाच म्हणतो, म्हणून तो आमच्यासाठी गोरायच होता. मग रस्त्याला अशी शेता बघितलं तर बाबा शेताने होतं बुजगावनं उभं, कोणला वाटेल माणसंच उभी केल्यान. फायनली आम्ही तिकडं पोहोचलो ना. इकडं आवरी मोठी लाईन होती, तर काय ती नदीच्या मधोमध आम्ही लाईनीत उभं राहिलो. इथं आम्हाला आवरा ऊन लागत होतं, का आम्ही काही शब्दांनी सांगू नव्हतो शकत का कवरा ऊन लागत होता. डोक्यावर घेतली बहिणीची ओढणी ना, बहिणीच होती गेम खेळण्यान बिझी. तिला बोलो बघ माझ्या व्लॉगमध्ये, तर तिला गेला आजली नको ग. मग आम्हाला दर्शन झाला मस्तपैकी, आम्ही दर्शन घेतला. यंदा नदीला पाणी पण जास्त असल्यामुळे आम्हाला शंकराच्या पिंडीचं दर्शन पण जवळचं काही घेता नाही आला, म्हणून लांबूनच दर्शन घेतला. आणि मग निघलो जरा नदी सफारी करा. तर इथं माझ्या बहिणीची चप्पल अशी नदीत अडकलेली, हिच्या आखरीचा बघा. अगं बाई, मग काय, ही नदीची अशी भोवतालची व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केली. या नदीच्या वर वायरी टांगलेल्या, मस्त अशी झाडा झुडपा होती. नदी एकदम अशी स्वच्छ आणि क्लिअर वाटत होती, का असं वाटत तिकडंच बसावा. नंतर चढता आलं तर माझ्या नाकी नव्हतं, तरी पण जाऊ दे, चढलो कशी तरी सलामी देत.